पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतो फुलर लेनचा, ज्या चेंडूचा मात्र भरपूर समाचार घेतलाय टेनीनं. टेनीला जर आपण पाहिलं गेलं फुलर लेनचे चेंडू जर त्याच्यासमोर तुम्ही हाताळले तर मात्र तो मागे थांबणाऱ्यांना फलंदाज नाही. सुरुवात अगदी आपण पाहू शकाल चौकारांना आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आता विकी आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच मिडॉनला अंकुशला एका बाजूला आपण पाहतोय थोडंसं मिसफील्ड झालं, त्या अनुषंगानं चेंजिंग आपल्याला बघायला मिळाले, चेंजेस पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड मात्र खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं जर आपण धावा तपासून पाहिल्या तर 2 चेंडू आणि 5 धावा. सेमीफायनल या सामन्यातला मात्र एक संघ खऱ्या अर्थानं आपल्याला पुढच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पवन आणि एका बाजूला टेनी. पवन मात्र पहिला बॉल खेळण्याकरिता मात्र दाखल होतोय आणि पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता, परंतु आपण पाहू शकाल बॅट आणि बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही, जिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळते. आणि या सिंगलच्या साह्याने 3 चेंडू आणि 6 धावा. स्वातंत्र्य दिन विशेष जबरदस्त असं आयोजन नियोजन प्रत्येक वर्षी तुम्हाला बघायला मिळतं. क्षेत्ररक्षण अंकुश भोईर करतील, चांगलं फील्ड साठी टाळ्या येत आहेत. सौरभ भोईर संघाला चीयर्स करतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. पुढचा बॉल. यावेळेस काय फटका खेळलाय टेनीनं, ट्रान्सफर केला आणि तदनंतर फक्त दिशा दिली गोलंदाजाच्या चेंडूला. जबरदस्त फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 फ्लाय होईल, म्हणजेच धावा फलकावरती आहेत त्या म्हणजेच 10. अगदी शेवटचा बॉल या षटकातला बाकी. गोलंदाज पियुष, याला तर म्हणतात एक चांगलं क्रिकेट, क्लीन क्रिकेट. 2 चौकार या षटकात आलेत. प्रति षटकामागे जर 10-10 धावा आपण राखल्या तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावांचा ओघ 80 ते 85 पर्यंत जाऊ शकतो. याची दखल घेत फलंदाजानं मात्र आपण पाहतोय चौकारानंतर सिंगलने देखील स्ट्राईक रोटेट केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचते 11. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर संघाचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि एक चांगला फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा संघाचा कर्णधार विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल होत असताना राईट हँड राऊंड स्टंप्सने गोलंदाजी करण्याकरिता उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार विकी. पहिला बॉल. सेन्सिबल क्रिकेट, अगदी सॉफ्ट हँड मात्र खेळलाय टेनी. दीपक 11 संघाचा एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आणि सकाळपासून त्यांचा उल्लेख होत होता की हे टेनी नावाला मात्र भरपूर प्रेम मिळणार येणाऱ्या काळात, कारण त्या पद्धतीची मात्र त्यांनी सुरुवात केली या क्रिकेटच्या खेळाला. याच स्पर्धेपासून मात्र गेल्या वर्षी आपण पाहतोय दीपक 11 हे नाव चर्चेत आलं, ज्यांनी मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं होतं आणि आता पुन्हा एकदा या स्पर्धेची सेमीफायनल खेळण्याकरिता जे सज्ज झालेत. दीपक 11 एका बाजूला आपण पाहतोय वनमॅन शो. 45 षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. चेंडूंचा खेळ फेकून झालाय 2 आणि विकीनं चांगली गोलंदाजी देखील केली. 13 धावा या धावफलकावरती आहेत. विकी आपल्याला पाहायला मिळतोय एक बेस्ट ऑलराऊंडर, 45 संघाचा अत्यंत महत्वाचा घटक. पुढचा बॉल. यावेळी हा देखील फटका चांगला खेळलाय. अगदी आपण पाहतोय लेट स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाली. जबरदस्त फटका, ही त्याची ताकद राहिलेली आहे. तिथे जो लहान पोरगा कोणाचा आहे ते छोटं बाळ, त्यांना ऍडजस्ट करा. तिथे चेंडू येतो आहे, थोडस व्यत्यय येईल क्षेत्ररक्षकांना देखील. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 ने फ्लाय होते आणि या धावसंख्ये 4 ने मात्र भर होत असताना 17 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. टेणी हा फलंदाज सध्या लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार एक संघाचा हाय क्लास क्रिकेटपटू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो, जो त्याची भूमिका अदा करत असताना व्हाईट बॉल असेल. पंच दर्शवतात गणेश गणू की व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 18. विकीवरती थोडस प्रेशर की चांगल्या चेंडूवरती देखील ज्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने मात्र तो फटका खेळला, तर आता थोडस भरकटलेली लाईन आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिस्कचा फटका होता, जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. प्रतीक पत्तू आपल्याला पाहायला मिळतील. आता ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला 4 अशी मात्र साखळी आपल्याला बघायला मिळते. आणि इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून बाहेरचा चेंडू चालला पलीकडे. दीपक 11च्या डगआउट मधून येतात टाळ्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. मात्र भरपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आता सध्या जर आपण धावा तपासून पाहिल्या तर 22 वरती जाऊन पोहोचतंय टेनी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक उत्कृष्ट
फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय झेल सुटले की काय अगदी विकी नाराज आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 संपते 2 षटकांच्या खेळाखेर धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती स्थिर आहे आणि येणाऱ्या काळात आणखीन 6 षटक येणं बाकी असतील. सेमी फायनलचा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक विश्रांती आणि जाऊया बॅक पॅराडाईज बोईसर पावसाळी धमाका ही मात्र स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आता पियुष येतो गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विश्वास यांनी मात्र फेकी केली होती. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 2 धावा मात्र मिळतील. 1+1 धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते पवन आपण पाहतोय आणि एका बाजूला टेणी अभिषेक हा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली रणनीती दोघांनी देखील आखली की धावांचं सध्या स्कोर कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या चाललेलं आहे. इथे सिंगल डबलला देखील महत्व द्यावं लागेल परंतु इथे जर पाहिलं तर अगदी फलंदाजांना शांत ठेवण्याचं संयम ठेवण्याचं उत्तर मात्र मिळत नाही. पियुष आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला जिथे मात्र 4 खेळाडू ठेवलेत आणि ऑन साईडला मात्र हा फटका खेचून काढलाय. पियुषच्या विरोधात मात्र हल्ला बोल आक्रमण शंखनाद फुंकलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पवन देखील मागे थांबणाऱ्यांमधला खेळाडू नाही ज्याने मात्र अभिषेक टेणी याला पाहताच स्वतः देखील आता जो स्लॉट मध्ये होता चेंडू त्याला पार्किंग प्लॉट मध्ये प्लॉट केलाय. पुन्हा एकदा हा चेंडू वाईट असेल. पंच दर्शवतात वाईट. फक्त चेंडू मध्ये तुमचा वेग असून चालणार नाही. तुमच्याकडे चांगला टप्पा आणि चांगली लाईन फारसा वेग नसला चालेल परंतु चांगली लाईन और लेंथ ही अत्यंत महत्वाची भूमिका. यावेळी षटकार 6 पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. गॉन मला प्रात्यक्षिक मांडणं गरजेचं आहे. टेनी आपल्याला पाहायला मिळतील. अत्यंत महत्वाचा हा विकेट असेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. डिक्लेअर झोनकडे मात्र चेंडू वळण घेतोय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 30 आणि चेंडू बसून झाले ते षटकातले ते म्हणजे 5 अगदी शेवटचा बॉल पाहायला मिळतं. चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. गुरु ब्रह्मा
चला अंपायर्स कॉल इथून मात्र घोषित केला जाईल. ऑन फील्ड जो मात्र सिग्नल असेल तो तुम्हाला ऍग्री करावा लागेल. हिट्स आपण पाहू शकाल म्हणजेच हा व्हाईट बॉल असेल, परंतु अंपायर्स कॉल राहील तो रिव्ह्यू तुमच्याकडे राहील हे गरजेचं आहे. यस व्हाईट बॉल असेल परंतु रिव्ह्यू ह्या अंपायर्स कॉल मध्ये गेला तर मग तो तुमच्या फेवर मध्ये राहणार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच आतापर्यंत 33 धावा. शेवटचा बॉल या षटकातला आपण पाहतोय बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सॉफ्ट हँड मात्र खेळलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकतंय. 34 34 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि 34 धावा या धावफलकावरती आहेत. आणखीन येणाऱ्या काळात 5 षटकांचा खेळ बाकी. या 5 षटकांचा खेळ कुठल्या पद्धतीने, एका बाजूला 34 34 34 धावा या धावफलकावरती आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11.30 ची सरासरी मात्र राखलेली आहे ती म्हणजेच खेळाडूंनी, आणि चांगल्या पद्धतीने 3 षटकांचा खेळ त्यांनी पूर्ण केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज नवीन गोलंदाज येत आहेत. प्रतीकला आपण पाहतोय. 2 प्रतीक मात्र या संघामध्ये आपण पाहू शकाल, एक पत्तू आणि एक हा गोलंदाज प्रतीक. विकीने मात्र मागच्या मॅच मध्ये हल्ला बोल केला, आक्रमण केलं, शंखनाद फुंकला, परंतु मागे काय झाले ते विसरत तुम्हाला नाविन्यपूर्ण नवीन सामन्याचे नवीन दरवाजे उघडावे लागतील. फायनलचं तिकीट कोणाला मिळेल, या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट तुम्हाला कुठला बघायला मिळणार आहे. प्रतीक यांनी जर मात्र विकेट मिळवली, पंचायत संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट मिळवली तर राहुल म्हात्रे बॉम्ब यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॉम्ब राहुल म्हात्रे यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विश्वास आपल्याला पाहायला मिळतात, थोडंसं फंबल होतील. सिंगल मात्र मिळतंय टेनीच्या विकेट साठी. गोलंदाजांनी जर विकेट मिळवली तर राहुल म्हात्रे बॉम्ब यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक, आणि हॅट्रिक जर घेतली तर GM एंटरप्राइजेस यांच्याकडून 300 रुपये कॅश प्राइज आता तुम्हाला जमा देखील करावं लागेल. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. प्रतीक, फुलरलेनचा बॉल होता जिथे मात्र आपण पाहतोय स्वतःवरती नाराज असेल तो म्हणजे स्टेनी, कारण फुलरलेनच्या बॉलला डिपॉझिट करता आलेलं नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय सलग या षटकात 4 चेंडूंचा खेळ पूर्ण फेकत असताना फक्त एकच धाव झालाय, म्हणजेच 35 धावा या धावफलकावरती आहेत. पुढील येणारा षटक हे जर आपण पाहिलं तर आक्रमकतेचं धमाका षटक आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय विश्वासला बीट करत बॉल चाललाय सीमा पलीकडे. विश्वास मात्र बॉडी शफल केलं होतं विश्वासने, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय निघून चाललाय सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 39 आणि आता शेवटचा बॉल देखील बाकी असेल. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक, इनिंग्स ब्रेक, ड्रिंक्स ब्रेक होईल ज्यामध्ये एक एक खेळाडू दोन्ही संघांचा मध्ये येईल, स्ट्रॅटेजिक सेट केली जाईल आणि तदनंतर धमाका ओव्हरला सुरुवात होईल. पुढचा बॉल खोलातला बॉल होता जिथे क्षेत्ररक्षक आहेत. पुणे षटक संपलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 39 ऑन दी स्कोर कार्ड. आता इनिंग्स ब्रेक होईल. 15 मध्ये 24 वरती खेळतोय तो म्हणजे एनी, आणि आता आपण पाहतोय येणाऱ्या काळात धमाका ओव्हर. जर तुम्ही धावा जमवल्या 12 तर तिथे मिळतील तुम्हाला 3+, जर त्याच्या आतमध्ये राहिलात तर 3-. यावेळी जर आपण पाहिलं तर विकी येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि विकीच्या पहिल्याच बॉल वरती ऑलमोस्ट तिथे मात्र आपण पाहतोय फटका चांगला खेळला होता, परंतु तिथे टेनी अभिषेक याला मात्र चेंडू जाऊन ब्लश करतोय. आता 5वा षटक धमाका षटकला सुरुवात टेनी आहे. ते बनवू शकतात ही त्यांची कॉन्फिडन्स स्वतःवरती ते सातत्य
हा देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने त्याच्याकडे गोलंदाजी आहे, सॉफ्ट हँड मात्र स्टीअर केले या बॉलला आणि स्ट्रायकिंग एंडला आणलंय ते म्हणजेच टेनी याला. आता 4 मध्ये धावा जमवायचे तुम्हाला. 11 स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचताय. 40 आणखीन षटक आहेत तुमच्याकडे. हे षटक सोडीत 3 षटक येणारी बाकी असतील. 5व्या षटकाला सुरुवात झाल्या. 2 चेंडू फेकून देखील झालेत आणि धावसंख्या 40 वरती पोहोचले. एका बाजूला वन मॅन शो पंचाळी तर दुसऱ्या बाजूला दीपक 11 यांच्यातलाच एक खेळाडू जो मात्र त्यांच्यामध्ये नाही. संघ त्याने प्रस्थापित केला आणि अगदी त्याला पुण्य स्मरण म्हणून मात्र आपण पाहतोय दीपक 11 या संघाने मात्र त्या संघाची बांधणी, चांगलं क्षेत्ररक्षण, फील्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि डॉट बॉलची पुनरावृत्ती होते. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला टेन्शन मध्ये नेईल, प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला प्रेशर कडे नेईल. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी साफटका इनटू द गॅप. टेनीच्या बॅट मधून बॅकफुट पंच विश्वास पाटील यांच्या बाजूने चेंडू चाललाय. हेल्लो टाटा बाय बाय करत सीमा पलीकडे आलाय चौकार. चौकाराने मात्र या धावसंख्या जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या 44 धावा या धावफलकावरती. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 44 प्लस 4 48 म्हणजे या षटकात जर आपण पाहिलं तर 9 धावा आता फलकावरती आलेल्या आहेत. आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती तुम्हाला धावा जमवायच्या, त्या म्हणजेच 3. 9 तर आतापर्यंत लागल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथे चौकार आला. 48 48 पण या षटकात आल्यात 9. 9 रन इस रन में आए हैं और 3 बनाने हैं. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहतोय आता 3 धावा जमवल्या तर मात्र आपण पाहतोय धमाका ओव्हर ही दीपक 11 या संघाच्या नावावरती राहील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धमाका ओव्हर परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत जे दाखल झालेत. आज संघामध्ये जागा नाही तर बाहेरून मात्र लीड करतात संघाला. यावेळेस काय कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण अंकुश भोईर यांनी मात्र आपण पाहतो धमाका ओव्हर मध्ये चांगले फील्ड केलं आणि आता 3 धावा रिडक्शन, 3 धावा मायनस केल्या जातील. 48 धावा या धावफलकावरती होत्या म्हणजेच आता धावसंख्या फलकावरती 45 असतील आणि आता जर इथून तपासून पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी असेल. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया डीजे कडे. अभिषेक टेणी यांचा जर आपण विचार केला तर 19 चेंडूंमागे 29 धाव्यांवरती खेळत आहेत आणि अतिशय सुंदर गुणलेखन आमचे विश्वास पाटील यांचे गुणलेखक हिमांशू. आणि हिमांशू यांनी मात्र मन मोहित केलं विश्वास पाटील यांना देखील, कारण हिमांशूंचं काम आम्ही सकाळपासून पाहिलं. त्यांना भरपूर काही गोष्टी सांगाव्या लागत नाही आणि खऱ्या अर्थानं हिमांशू जबरदस्त गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं लाईव्हच्या माध्यमातून. इथे जर आपण पाहतो फटका फसलाय, षटकाराला निवार्य बंधन, विकेटचं पतन, फलंदाज बाद. यासाठी आपण पाहू शकाल पॅराडाईजचा मात्र जो मानाचा गणपती आहे त्याची मात्र टी शर्टचं अनावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या टी शर्टची ओपनिंग आपल्याला फायनल मॅचच्या ज्या प्रेझेंटेशनच्या आधी टॉस प्रेझेंटेशन मध्ये मात्र आपण ती टी शर्टची ओपनिंग देखील करणार आहोत. पॅराडाईजचा राजा त्याची मात्र टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळणार आहे. गणपतीची टी शर्ट्स. यावेळेस चेंडू चाललाय सीमा पलीकडे. पियुषच्या विरोधात मात्र आलेला हा एक अत्यंत आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रुपेश. पहिल्या मॅच मध्ये रुपेशची उपस्थिती नव्हती परंतु या मॅच मध्ये रुपेश आला आणि पहिल्याच बॉल वरती त्याने मात्र शोधलाय चौकार. धावसंख्या जाऊन जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 या धावफलकावरती. पियुष आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतो. 6वं षटक पियुषच्या माध्यमातून. यावेळेस खराब शॉट सिलेक्शन, क्रॉस बॅटेड मात्र आधीच मनसुबा डन केला होता
की क्रॉस बॅटनेच फटका खेळणार आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रुपेश एक चौकार त्याने खेळलाय, परंतु जास्त वेळ काही त्याचा सुगंध टिकता आला नाही. फलंदाज बाद. In comes Fletcher loping in from the मेरा नाम जसवंत सिंह गिल है, आप ही की तरह एक बरकट्टा हूँ. सबको एक दूसरे की मदद करनी होगी ताकि हौसला कमजोर ना पड़े. हम साथ चले तो जीते. इथे जर आपण पाहिलं तर पियुष गोलंदाजी चांगली करतोय आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आपण पाहू शकाल आता जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच सिंगलला मात्र पुढे सरकले. 51 धावा धावफलकावरती आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नवीन फलंदाज दाखल झालेत. परंतु जर एका बाजूला आपण तपासून पाहिलं तर अभिषेक टेणी हा मात्र या षटकात जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला उभा राहताना पाहायला मिळाला. पुढील होणारा सामना एका बाजूला बोईसर पॅकर्स आणि एका बाजूला आपण पाहतो पॅराडाईज बोईसर. हा सामना बघण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक इथे मात्र अगदी तग लावून हा सामना बघेल. पक्कड बाय आपल्याला पाहायला मिळतात. देखील त्या सामन्यामध्ये बोईसर पॅकर्स संघाचे कोच राहुल द्रविड म्हणून त्यांना पाहिलं जातं. सध्या स्कोरकार्डचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय इंटू द गॅप मध्ये. टेनी मात्र इथे बाद होईल का आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील कुठला मात्र डिसिजन येणार आहे येणाऱ्या काळात आपण पाहतोय. अगदी वेळेत मात्र सावरलं होतं आकाश आणि दीपक अभिषेक यांच्यातले मात्र हे जे फंबलिंग झालं होतं. चला 7व्या षटकाला मात्र सुरुवात होईल. धावसंख्या 51 वरती मात्र आपण पाहतोय स्थिर आहे आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं हा स्कोर सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकला आपण पाहू शकाल. प्रशांत बाविस्कर सरांचं मात्र इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. एक उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणून या पॅराडाईज बोईसर क्रिकेटला मात्र जे लागलेलं रत्न प्रशांतजी बाविस्कर सरांचं इथे आगमन. त्यांना मात्र विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रशांतजी बाविस्कर सर आपण आमचा आवाज कानावर आपल्या आला असेल तर प्लीज आमच्या विनंतीस मान देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा मॅच एका बाजूला बोईसर पॅकर्स एका बाजूला पॅराडाईज बोईसर. या टॉससाठी आपण रेडी राहायचं आहे. परंतु या 7व्या षटकाची भानगड काय चाललंय जिथे टेनी थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. कारण धावांची जर गती पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या 52 वरती स्थिर आहे. चेंडूंचा खेळ फेकून झाला तो म्हणजेच 2. आणखीन 10 बॉल येणं बाकी आहेत. 10 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. प्रतीक हा देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. प्रशांतजी बाविस्कर सरांचं शुभ आगमन आणि त्यांचं मात्र स्वागत. यावेळेस टेनी यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार आणि या चौकारानं आता स्कोर कार्ड बहरतंय. स्कोर कार्ड फुलतंय 56 धावा. 3 धावा ह्या मायनस देखील झाल्या होत्या तुमच्या धमाका ओव्हर मध्ये. हे देखील गृहीत धरा, लक्षात घ्या. टेनी आता 56 अब तक 56 अशा स्कोर कार्डला धावा आहेत आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3. 9 बॉल येणं बाकी. बोईसर पॅकर्स आणि पॅराडाईज बोईसर रेडी राहायचं टॉससाठी. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू मात्र अगदी डाऊन द पिच होता. टेनीने मात्र त्या चेंडूला ओळखलं आणि तिथे मात्र धाव घेतली नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक. बॉल क्रमांक 5. हा देखील फटका समोर. विकीला मात्र अगदी आपण पाहतो नतमस्तक व्हावं लागलं. काय फलंदाजी करतोय अभिषेक. जबरदस्त फटका. चेंडू चाललाय सीमा पार आणि धावा मिळतील तुम्हाला इथे 4. स्कोर कार्डला जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 60. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. विचार विनिमय करण्यास भाग लावण्याचा खेळ इथे मात्र अभिषेकने साकारलाय. पॅराडाईज पावसाळी धमाका. गेल्या वर्षी देखील या दीपक नावाची
चर्चा झाली होती, दीपक 11 या नावाची चर्चा झाली होती आणि त्याचा एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणून आपण पाहतोय अभिषेक टेनी हा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातला, सलगचा 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. सॉफ्ट हँड मात्र खेळलाय, जिथे सिंगल मिळेल या सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. 61 धावा, 7 षटकांचा खेळ संपला. आता बघता बघता आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि या 6 बॉलचा खेळ बाकी असताना काय होईल आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. हाथ में हाथ चले तो जीतेंगे सारे वादे जीतेंगे. चला, टेणी यांच्या विकेटसाठी मात्र आपण पाहतोय 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर टेणी यांची जर विकेट घेतली तर आपण पाहतोय अंकुशला बॉम्ब यांच्याकडून आपण पाहतोय 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र आपण पाहतोय काही क्षेत्ररक्षण आहे. प्रतीक याचा पत्तू एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना सातत्याने आम्ही पाहिलंय आणि तोच आता 61 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज अंकुशच्या विरोधात पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण केलं होतं. अगदी आपण पाहतोय प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, परंतु काय ट्राय होती. जबरदस्त एफर्ट. फिल्डिंग ड्रिल्स तुमच्याकडे चांगल्या असाव्यात कारण आपण पाहतो तुम्ही कुठल्याही क्रिकेट अकॅडमी मध्ये गेलात तर तुम्हाला प्रथमतः बॅट दिली जात नाही, प्रथमतः बॉल दिले जात नाही, तर फिल्डिंग ड्रिल्स अत्यंत महत्वाच्या, वॉर्मअप ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. 23 चेंडू आणि 41 वरती खेळतोय, 28 चेंडू आणि 41 वरती खेळतोय तो म्हणजेच अभिषेक, एकदा त्याच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय इनटू द गॅप मध्ये तंत्रशुद्ध फटक्याची निवड करत असताना अभिषेक इज ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 69. 69 धावा होता आहेत, फक्त करता आल्या पाहिजे. आणि अभिषेक टेणी सांगतोय की मे हुना, हरकत नाही. पवन बाद झालाय, रुपेश बाद झालाय, तदनंतर जर आपण पाहिलं तर आकाश बाद झालाय, सौरभ बाद झालाय, परंतु अभिषेक सांगतोय की मी जोपर्यंत संघामध्ये आहे आणि मी क्रीज मध्ये उभा आहे तोपर्यंत संघाला जी गरज आहे ती पूर्ण करणार. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4. 30 चेंडूं मागे 49 वरती 50 धावा सलग तिसऱ्या मॅच मध्ये पूर्ण होतील का? यस, आणि 50 धावा वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो चेंडूंचा खेळ झालाय 4 आणि 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 73. 73 स्कोर कार्डला जाऊन पोहोचतील. पुढचा बॉल यावेळेस हा देखील ॲप ट्रॅकरचा बॉल आहे, या देखील चौकार मिळतोय. 73 आणि 77. अभिषेक अंकुशचं षटक थोडंसं कॉस्टली, अंकुशचं षटक थोडंसं मागडं. अगदी विश्वास आणि विकी गॉसिप करतात की काय चाललंय तर काय चाललंय. षटकामध्ये आपण पाहतोय 4 षटकांमध्ये धावा होत्या त्यांच्या, 5 षटकांमध्ये त्यांच्या धावा होत्या 45. तदनंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अगदी धावांचा पाऊस. हा टॉस साठी या बोईसर पॅकर्स आणि पॅराडाईज बोईसर जास्त वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत. प्रशांतजी बाविस्कर सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण तो पुढच्या मॅचचा सेकंड सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. हा देखील फटका खेळलाय, चेंडू चाललाय सीमा पार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर शेवट गोड केलाय फलंदाजानं अभिषेकनं. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आपल्याला बघायला मिळाली. प्रशांत बाविस्कर सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो या बोईसर पॅकर्स आणि एका बाजूला आपण पाहतो ती म्हणजेच पॅराडाईज बोईसर. अगदी शॉर्ट टर्म मध्ये आपण तो टॉस उरकवणार आहोत. जसा मात्र या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, 81 धावांचं टार्गेट ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघानं आणि त्या धावा कशा होतील आणि काय होतील हे सांगण्यासाठी आपल्याला रिझवण्यासाठी व्हॉइस ऑफ बोईसर युसुफ सय्यद यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद उत्कृष्ट पाटिल. मैं यूसुफ सैयद फिर से एक बार तभी का पहले इस्तेमाल करता हुआ पैराडाइज रेडी विन बॉल प्रतियोगिता. चलिए बोईसर पैकर के कप्तान अजान टॉस के लिए तुरंत आइए. देखिए पैराडाइज टीम के कप्तान पहुंच चुके हैं और टॉस उड़ाने के लिए पैराडाइज टीम एक लेजेंड पालघर तालुका के एक बेहतरीन क्लास लेफ्ट हैंड बल्लेबाज प्रशांत बाविस्कर, इनके शुभ हाथों से हम टॉस करेंगे.
चलिए बोसर पैकर समीर खान अपने कप्तान को तुरंत बुलाइए टॉस के लिए प्लीज। बोसर पैकर्स बक्कड़ अपनी टीम के प्लेयर को भेजिए टॉस के लिए। निलेश मिश्रा कप्तान 81 धावा झालेले आहेत, 82 धावांचा पाठलाग करायचा सौरभ, 82 लक्ष आहे। गुफरान अपनी टीम के कप्तान को तुरंत बुलाइए, देखिए आखिरी ऑफिशियल कॉल होगा प्लीज। बोसर पैकर्स देखिए पिछले मैच में क्या बेहतरीन खूबसूरत इनिंग खेली है अभिषेक पटेल, उन्होंने पटेलगिरी दिखाई और आखिरी ओवर 5 चौके बटोरे हैं। क्या बढ़िया बल्लेबाजी की टेनी, खूबसूरत बल्लेबाजी। कैमरामैन टॉस अपन कवर करते सुमित मात्रे। देखिए पंचाली अगर मैच को जीतेगी तो बॉम्ब के 3000 रुपए कैश प्राइज जमा किया गया करना है, उसको हम अनाउंस करके बॉम्ब लेकिन टॉस किया जा रहा है। इस वक्त हम देखेंगे प्रशांत बाविस्कर, इनके हाथों से टॉस किया जा रहा है, एक लेजेंड खिलाड़ी। और देखिए इस वक्त टॉस विन हुई पैराडाइज टीम और 2 ओवर के बाद अपना फैसला हम तक पहुंचाएगा नीलेश। 2 ओवर का वक्त है आपके पास। और देखिए प्रशांत बाविस्कर की बात की जाए तो प्रशांत बाविस्कर एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने अंडरम क्रिकेट की दशा दिशा इन्होंने बहुत ज्यादा पलटी है। सर्कल जब चौके हुआ करते थे तब से इन्होंने बेहतरीन क्रिकेट खेला, वी मैदान पर भी क्रिकेट खेला है। और देखिए जहां पर 4 खिलाड़ी वहां पर इनके पसंदीदा शॉट देखने को मिलते थे और गेंदबाज को चैलेंज देकर इन्होंने शॉट्स लगाए। पैराडाइज टीम को बहुत सारे मैच जिताए हैं। पैराडाइज टीम लेजेंड का खिलाड़ी की बात करें दिनेश चौहान होंगे, प्रशांत बाविस्कर, अशरफ मेमन, सुनील वाल्मीकि, कल्पेश संखे, पंकज संखे से लेजेंड खिलाड़ी हमने देखे, उनसे बहुत कुछ सीखा है। आने वाले सभी पैराडाइज टीम के खिलाड़ियों ने गुणवत्ता इनके पास है और धैर्य के साथ इन्होंने क्रिकेट खेला है, कभी एग्रेसिव नहीं हुए किसी भी अपोनेंट अपनी टीम के खिलाड़ी पर, अपोनेंट टीम पर एग्रेसिव होकर खेले हैं। मगर टीम में भाईचारा काफी ज्यादा रहा है पैराडाइज टीम में, इसीलिए हमारे फाउंडर परीक्षित ठाकुर इनके माध्यम से टीम बनाई गई और लगभग 25-26 साल हो चुके हैं टीम को। अभी तक पालघर तालुके में इनका नाम का दबदबा रहा है और हमारे लेजेंड खिलाड़ी हमारे बीच हैं, उनके हाथों से टॉस किया गया। तो चलेंगे मैदान के अंदर। 82 का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। पहले ओवर लेकर आए पवन यादव, हवा का झोंका, स्ट्राइक पर विकी भोईर कप्तान, नॉन स्ट्राइक पर विश नेटवर्क यूट्यूब चैनल के ऑनर विश्वास पाटिल। पहली गेंद ऑन साइड पे को खेला गया, वहां पर अभिषेक पटेल टेनी। देखिए टेनी टनाटन एक खिलाड़ी है। देखिए गोवा जाने के बाद सभी काजू की फैन ही ज्यादा पीते हैं और अंडरम क्रिकेट में जब दीपक लियोन खेलती है तो टेनी की बल्लेबाजी या फील्डिंग देखते हैं। टेनी है टीम की की फैक्टर खिलाड़ी। स्लोवर गेंद लेग साइड पे खेला गया, वहां पर खिलाड़ी हैं इस वक्त अनु नजर आएंगे। ऑफ साइड पे गेंद को खेला गया, विकी भोईर इस वक्त चौका था। देखिए पहली 2 गेंदें डॉट, उसके बाद तीसरी गेंद पर चौका। 82 का पीछा करना पवन यादव सलामी गेंदबाज के रूप में इंट्रोड्यूस किए गए हैं। देखिए हालांकि टेनिस बॉल में रुपेश पटेल पहले ओवर लेकर आते हैं या फिर अभिषेक पटेल पहले ओवर लेकर आते हैं, मगर इस वक्त पवन यादव को बुलाया गया। लेग ब्रेक ये लेग साइड पे खेला गया, एक सिंगल। देखिए लेग साइड पर जो दर्शक बाउंड्री के अंदर आ चुके हैं, अंपायर्स गणेश, देखिए ऑन साइड पर काफी खिलाड़ी आगे आ चुके हैं, बाउंड्री ऊपर हैं, तो पीछे हो जाइए प्लीज, क्योंकि गेंद काफी तेजी से आई खिलाड़ी और आपके बीच में इंजरी हो सकती है। विश्वास पाटिल, देखिए विश्वास ने ऑफसाइड गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर रहने का प्रयास करे, विश्वास अंडर थ्रो किया गया और यहां पर देखिए चीते की चाल और विश्वास की रनिंग पर आप संदेह नहीं कर सकते, काफी तेज दौड़ते हुए खिलाड़ी। देखिए लेग साइड में जो कैमरामैन है सुमित माते, उसके जो दर्शक हैं वहां से हट जाइए। जाफर आपके सामने जो दर्शक है हटा दीजिए प्लीज, कैमरामैन को थोड़ा सा दिक्कत हो रही है। हाँ पैराडाइज टीम के सभी खिलाड़ी सभी सेवासन गेट के पास आप आकर अपनी उपस्थिति नोट करिए। देखिए सेवासन उसको सभी खिलाड़ी पड़े हुए हैं, तो वहां पर जरूर पहुंचिए। ऑन साइड पर शॉट बढ़िया अभिषेक ने प्रयास किया था, मगर गेंद गैप में जाती हुई 4 रन। ये भी एक लेजेंड खिलाड़ी हैं, पैराडाइज टीम के लिए बहुत ज्यादा क्रिकेट नहीं खेला, अंडरम क्रिकेट में बिरवाई टीम के लिए खेल चुके हैं, पंचाली टीम के लिए खेलते नजर आ रहे हैं। ओवर इस वक्त समाप्त होते हुए, पहला ओवर समाप्त, 9 रन लगे यहां से भी बनाने 73, 7 ओवर में 73 बनाने इस मैच को जीतने के लिए।
7 षटकांमध्ये 73 धावांचं लक्ष्य. देखिए हमारे साथ हैदर बाबा भी हैं. देखिए सभी ने रबर बॉल से क्रिकेट खेला, प्लास्टिक बॉल से, मगर हैदर ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने मिट्टी की गेंद से क्रिकेट खेला. इन्होंने बताया था मिट्टी की गेंद से भी क्रिकेट खेल चुके हैं. हालांकि जूने वक्त में गेंदें काफी सस्ती मिलती है, पैसे नहीं हुआ करते. मिट्टी की गेंद भी इन्होंने बाहर आके खेली है, उस पर सेलो टेप मारकर गेंद खेली है. हाँ देखिए लेदर बॉल जो फाड़ कर जो अंदर से गुदाने उससे गेंद बनाकर खेली है हैदर बाबा ने. हालांकि अभी साइड अभी मंडप डेकोरेशन जुड़े हुए हैं, अच्छा काम उनके माध्यम से. मिलके होलसेल व्यापारी भी हैं, ट्रांसपोर्ट भी इनका बिजनेस है. वो भी इस मैच का आनंद लेते हुए इस वक्त हमारे मंच पर बैठकर इस वक्त अभिषेक पटेल. अभिषेक की पहली गेंद देखी. इस वक्त विकी बॉय समझ नहीं पाए थे, पैरों पर आकर जरूर हुआ, गेंद लगी है. लेग पास के ऊपर सिंगल, डबल डिजिट में स्कोर कार्ड जा पहुंचा. 10 अंकों पर यहां से 72 बनाने हैं. पैराडाइज रेनी विन बॉल क्रिकेट टूर्नामेंट विश नेटवर्क के माध्यम से यूट्यूब लाइव आज का मेगा फाइनल डे. पहला सेमीफाइनल का मैच. बेहतरीन गेंद, हल्की सी अपील की गई थी विकेट कीपर सौरव द्वारा, मगर ये बिंदी गेंद डॉट बॉल. देखिए बड़ा लक्ष्य, मगर अगर आप सोचे तो बड़ा है, अगर आप ठान ले तो लक्ष्य छोटा है. बैक पर खेलने का प्रयास कर रहे थे अभिषेक, पहुंचे गेंद को फील्ड करने के लिए, मगर एक सिंगल काफी तेजी से पूरा किया है दोनों ही बल्लेबाजों ने. स्कोर कार्ड जो पहुंचे इस वक्त 11 अंकों पर. 3 गेंदों में 2 रन खर्च किए. लेग बाज के रूप में एक सिंगल आया, एक डॉट बॉल और एक बल्ले से सिंगल आता हुआ. देखिए 9 गेंदों का खेल समाप्त हुआ, 11 लगे हैं. अभी 39 गेंद का खेल बाकी होगा बनाने. 71 अभिषेक हमारे साथ हैं. बैक का पंच कर दिया. देखिए वहां पर मोहित आगे आए गेंद को फील्ड करने के लिए. गेंद को फील्ड करके थ्रो किया गया, एक सिंगल बटोरा जा रहा है. उसको कार्ड 12 पर पहुंचा. 10 गेंदें समाप्त हुई, 12 रन लगे स्कोर कार्ड पर. फिर से बार अभिषेक को विश्वास जड़ में रखा था, हेलीकॉप्टर खेला गया वहां पर. खराब फील्डिंग, आकाश गुप्ता खराब फील्डिंग करते हुए चौका था. देखिए खराब फील्डिंग के माध्यम से थोड़ा सा निराश है गेंदबाज. 4 रन खर्च किए, विश्वास पाड़े के बल्ले से 2 बेहतरीन चौके आए हैं. अभी भी इस ओवर की आखिरी गेंदानी बाकी, रन लगे स्कोर कार्ड में फिलहाल स्वीट 16 रन. बैलेंसिंग करने का प्रयास, विकेट का पतन. देखिए बॉक्स आउट के रूप में बल्लेबाज आउट होते हुए विकेट गंवा चुकी टीम. पहला झटका दिया यहाँ पर अभिषेक पटेल ने. रन लगे 16, 2 ओवर की समाप्ति के बाद. 2 ओवर 16, 1 विकेट. अभी अगर बात की जाए रन बनाने इस मैच को जीतने के लगभग हम देख सकते हैं 6 ओवर में 66 बनाने. प्रति ओवर 11 के औसत आपको पूरा करना होगा इस मैच को जीतने के लिए. फिर से एक बार पवन यादव को इंट्रोड्यूस किया जा रहा है गेंदबाजी पर. देखिए प्रतीक महात्रे आए हैं. प्रतीक महात्रे ने पिछले 2 मैच में अच्छी बल्लेबाजी की है. कल के दिन भी और आज के क्वार्टर फाइनल मैच में भी उन्हें तीसरे क्रमांक पर बुलाया गया, मगर विकी बोयर कप्तान स्ट्राइक पर है. जब तक विकी मैदान के अंदर है आशाएं उजागर होगी टीम की. दानीपाड़े से विकी उस्मान बड़े काफी बड़े फैन इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं, साथ में रसल मसल. और सीधे बल्ले से खेला वहां पर देखिए प्रेम गुप्ता. अब भाविस्कर बता दूं इस टीम में 5 भाई खेल रहे हैं. देखिए प्रेम गुप्ता, आकाश गुप्ता 2 भाइयों की जोड़ी है, और नीलेश पटेल, रुपेश पटेल, अभिषेक पटेल से 3 भाई. इन एक परिवार से 5 खिलाड़ी है यहाँ पर इस टीम में. आंसर पे खेलने का प्रयास, अनु तेजी से गेंद पर आया, एक सिंगल बटोरा गया. 17 पर जा पहुंचा. देखिए कल के दिन और आज के दिन के पहले मैच में रुपेश पटेल नहीं थे, इस मैच में पहुंच चुके. यहाँ पे एक गेंद पर चौका लगाया था, दूसरी गेंद पर उनका विकेट आया, मगर एक की फैक्टर खिलाड़ी है, टीम का एक महत्वपूर्ण हिस्सा है दीपक इलेवन टीम का, वो भी इंडियन एक्शन मैदान के अंदर है. लगे 17 पर जा पहुंचे, स्कोर कार्ड 17. प्रतीक इस वक्त अलग तरह का शॉट खेलने का प्रयास, ऑफ साइड पर खेलने का प्रयास किया था. 3 खिलाड़ी थे, गैप ढूंढने की कोशिश की जा रही थी, मगर ये सिंगल. नितिन आगरे भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं. हम देख सकते हैं इन्होंने पैराडाइज टीम के लिए बहुत क्रिकेट खेला है. फिर बार पवन, छोटी गेंद, खराब गेंद. देखिए बंदूक से निकलने वाली गोली और इस वक्त इस बल्ले से निकली हुई गेंद काफी तेज है. जैसे बल्ले से निकली खिलाड़ी को नजर नहीं है और सीधा मैदान के बाहर 4 रन के लिए. 22 30 ओवर प्रगति पर. हर ओवर में चौके आए हैं प्रतीक, हर ओवर में चौके आए हैं. एक एक बड़ी शॉट जरूर लगा रहे हैं बल्लेबाज. संदीप यादव फावड़ा भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं.
फिर से एक बार गैप में गेंद, बैक टू बैक दूसरा चौका, थोड़ा सा बाहर डालने की प्रयास किया था और इस वक्त 2 चौके आए हैं। अभी भी आखिरी गेंद का खेल बाकी, रन लगे 26 मैच बन चुका है। देखिए विकी बोयर, मैंने कहा ना विकी बोयर जब तक मैदान के अंदर है, वन मैन शो पंचाली टीम की आशाएं इस वक्त पल्लवित होंगी। आखिरी गेंद का खेल बाकी, थोड़ी सी चर्चा की जा रही है इस वक्त, टीम हडल किया गया। भी कहते हैं जब जब चर्चा होती है कुछ ना कुछ खर्चा होता है। 2 गेंदों पर 2 चौके आए इस वक्त, देखा जाए इस वक्त इस वक्त 2 रन। देखिए इस वक्त रन लगे 28, 3 ओवर समाप्त हुए 28। यहां से आने वाली 5 ओवर का खेल बाकी होगा। 5 ओवर में इस मैच को जीतने के लिए बनाने लगभग 5 ओवर में 14 रन, 5 ओवर 30 टीमों ने 54 रनों का सामना करते हुए पावसाळी धमाका ही स्पर्धा पाहतो 6व्या पर्वामध्ये। बघा मागील वर्षामध्ये रनअप ठरला होता दीपक इलेव्हन संघ या स्पर्धेमध्ये। वडीलच पाहू शकाल प्रतिनिधी अभिषेक पटेल आलाय, सज्ज होतोय। स्लोवर चेंड ऑफला खेळला गेला, बघूया प्रेम गुप्ता चेंड फील्ड करताना काय काढला गेला, बघूया मैदानाच्या आतमध्ये अति घाई दुर्घटनाग्रस्त घेऊन जाई आणि दुर्घटनाग्रस्त झालेत फलंदाज प्रतीक मात्रे। बॅक टू डगआउट गॉन। नवीन बॅटर पुणे घेऊन आलेले आहेत पॅराडाईज संघ। आपण निर्णयांकडे पोहोचवायचा पॅराडाईज बोईसर पोलीस मिश्रा आपल्या निर्णयांकडे पोहोचवा। सिंगल आहे बघा, पहिल्या चेंडूवर 35 जरी बाद झाला, 29 रन होतात, 29 मध्ये रनचे 53 वगैरे टीम असते 28 मध्ये 53 गरज आहे वनमॅनची पंचाली या संघाला। बघा आमचे मुख्य व्यासपीठावर आमचे सगळे वयस्कर आहेत, वडीलधारी, त्या सगळ्यांचा आपण मनापासून स्वागत करतोय। मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद झाला असता। काल 3 चेंडू 2 धावा दिल्या। बघा स्टंप सरळ करा, स्टंप अंपायर स्टंप सरळ करा, विकेट सरळ करा। सुमित थोड़ा सा स्टंप ऊपर लीजिए। हाँ नीलेश मिश्रा कहीं पर भी हमसे संपर्क करें, लगे तुरंत नीलेश मिश्रा। नीलेश मिश्रा क्रॉस बॅट खेळने का प्रयास आणि यावेळी चौकार आलाय। विकी भोईर चांगली फलंदाजी करते, चांगली फलंदाजी विकी भोईरच्या माध्यमातून केली आहे। यावेळी सॉफ्टच्या बाहेर चेंडू नक्कीच पाहायला भेटला, पंच वाईड बॉल घोषित करतायत। मग वाईडच्या रूपाने धावफलक पुढे सरसावेल, धावसंख्या 2 धावफलकावर तब्बल पोहोचल्या गेल्या। 35 धावा एक सिंगल असून येईल, 36 वर जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड। बघा विकेट आला असता, कुठे ना कुठे चौकार लागला असता, परंतु विकेट पवन यादवनी चुकी केली, त्यानंतर एक चौकारला एक सिंगल आली आहे।
एक विराट स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज टी शर्ट दिले गेले. मिस्टर सुयोग तरी आणि पवन तरी असं आपण धन्यवाद करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सारा बॅट टिकायचा प्रयत्न, परंतु चेंडूवाला निर्धाव. मग शेवटचा अंतिम चेंडू डॉट आला. या षटकामध्ये सुद्धा पाहू शकाल धावा खर्च केला टेनीने तब्बल 8 धावा, 2 षटकांचा स्पेल टाकलाय. 15 धावा खर्च केल्याने एक गडी बाद केला. 4 षटकात समाप्तीनंतर धावा फटका लगावला गेला तब्बल 36 धावा. 9च्या सर्व धावा बनवल्या गेल्या. त्याला टाइम आउट झाला. ड्रिंक ब्रेक्स लगेच पोहोचवायचा. एक एक्स्ट्रा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. त्यामध्ये लक्षात घ्या ड्रिंक ब्रेक दिला गेलाय आणि येणारे 4 षटकांमध्ये अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 4 षटकांमध्ये 46 धावांची गरज आहे. चला पॅराडाईज संघ प्लीज आपला निर्णय आमच्याकडे पोहोचवा. निलेश मिश्रा आणि आमच्याकडे संपर्क साधा निलेश मिश्रा लगेच. बघा 11.50च्या सरासरीने धावा बनवायच्या प्रत्येक षटकामध्ये. टाइम आउट झालेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही सांगण्यासारखं प्रत्येक वेळा नवीन आयोजन घेऊन येतो संघ. पाहू शकाल या वर्षामध्ये धमाका षटक आला अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये पॅराडाईज क्रिकेटच्या माध्यमातून पॅराडाईज ग्रुप कडून. आणि पाहू शकाल प्रत्येक वेळी नवीन नाविन्य पण आणण्याचं काम करतायत. पहिल्यांदा पाहू शकाल 2017-18 सामना सुरू करा. बघा आपण 4 षटकांमध्ये 46 बनवायचे. 11.50ची सरासरी गाठवावी लागेल. विकी भोईर एक महिन्याचा फलंदाज ठरला जो चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज पाहू शकाल आकाश गुप्ता गोलंदाज जाईल. बघा कुठल्याही फलंदाज 4 चौकारला घालावर 500 रुपये कॅश प्राइज बॉम्ब यांच्या माध्यमातून दिले जातील बॅटर्सला. बघा आपण एक अनाउन्समेंट अशी करतोय. पैसे फर्स्ट ऑफ ऑल जमा करायचे प्रत्येक प्रेक्षकांनी. त्यानंतर आपण अनाउन्समेंट करणार आहोत. तुमच्या आयोजकाचा कॉल आहे हे आपण लक्षात घ्या. प्रत्येकांना असा कॉल आहे. ऑफसाइडला फटका सुरेख आहे आणि चेंडू निघून जातो. 4 धावांसाठी विकी भोईर यावेळेस सुरेख फलंदाजी करतोय. पाहू शकाल लगावले गेले आतापर्यंत पाहू शकाल 40 अंकावर. अजूनही बनवायचे 42. येणारे चेंडू 23. चला पॅराडाईज संघ चौथा धमाका षटक मार्गस्थ आहे. धमाका षटकाचा पहिला चेंडू चौकार आलाय. बघा पॅराडाईज संघाने क्षेत्ररक्षण स्वीकार केले. आमंत्रण दिले बोईसर पॅकेज संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉल अजून एक धमाका षटकामध्ये दुसरा धमाका. विकी भोईर यावेळेस भूल लागतोय गोलंदाजांना. दीपक 11 संघ थोडासा नक्कीच बॅकफुटवर आहे. तसा बॅकफुटवर संघ पाहू शकाल नक्कीच झालाय. कारण की बॅक टू बॅक 2 चौकारला अजून बनवायचे विजयासाठी तब्बल 38. येणारे चेंडू असतील 22 मध्ये 38 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहिला 2 चेंडू 2 चौकार थोडासा नक्की जयकार केला जातोय. दीपक 11 संघाकडून चर्चा धमाकेदार सुरुवात धमाका षटकामध्ये करतोय विकी भोईर आपल्या संघासाठी. बघा एका बाजूला दीपक 11 यादवनगर बोईसर तर एका बाजूला वनमॅन शो पंचाळी असे संघ मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनल सामना खेळतोय. बघा लढफट थ्रो केला, फेकी केली आहे परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जवळ पोहोचेल 45. बघा रुपेश पडेल गोलंदाज आहे संघाकडे. त्याला अजून इंट्रोड्यूस केला गेला नाहीये. दीपक 11 संघाकडून ते धमाका षटकामध्ये आकाश गुप्ताला इंट्रोड्यूस केला गेला. 2 षटक टाकले गेले पवन यादव. 2 षटक टाकले गेले पाहू शकाल टेनी आणि 15 षटक टाकतो आकाश गुप्ता. अजूनही रुपेश पटेलला थांबवले गेले. की फॅक्टर खेळाडू आहे दीपक 11 संघाकडून. यावेळी सारा बॅटिंग खेळला. फॉलो मध्ये सुरेख शतक म्हणावा लागेल. बघ क्रिकेटमध्ये कबड्डी पाहायला भेटते थोड्या वेळासाठी. नॉन स्ट्रायकर बॅटर आणि गोलंदाजाच्या मध्ये
एक अजून डॉट बॉलला 2 चेंडूवर 2 चौकार मागेल 2 चेंडू आले तर एक सिंगल आणि एक निर्धाव. बघा निशांत पवार इकडून पूर्ण खाली करा, आम्हाला काही पंच दिसत नाही प्लीज. आपण सुद्धा मागे व्हायचं कारण की पंचच आम्हाला दिसत नाही, काही डिसिजन जर राहत कळणार नाहीये त्यांना सुद्धा मागे करा. ते ब्राऊन टी शर्ट वर आहे पूर्णपणे खाली करा हा पॅसेज. हा फुलटॉस बोलवता चढला फटका सुरेख केला की आपण चौकारला धमाका षटकामध्ये आला 13 धावा. बघा धमाका केलाय पुनीत भोईरचा जीवनदार किती मार्ग ठरतोय संघाला. 4-5 मध्ये 13 आल्या. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 49 धावा धावफलकावर. आताही बनवायचे तर पाहू शकाल 33 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील 19 मध्ये 33 ची गरज. बघा इकडून विकेट खूप गरजेचं असणार आहे. दीपक इलेव्हन संघाला विकेट ब्रेक थ्रू आणणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप खूप सुरेख लागली आहे. सरा बॅटने फटका सुरेख केला. यावेळेस पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण खेळाडू पाहू शकाल निलेश पटेल होते आणि हा चौथा चौकार या षटकामध्ये 17 धावा आला म्हणजे 20 धावा इन्क्लूड केल्या जातील. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 56. आता बनवायचे विजयासाठी पाहू शकाल 26 धावांची गरज. 3 षटकामध्ये 26 बनवायचे. महागडा षटक पाहू शकाल झालाय तो म्हणजे प्रेम गुप्ता यांचा. बघा स्कोर 56 हो चुके हैं 56. इस ओवर में 17 है 3 + 20 आ चुके हैं. 4 ओवर में 36 थे 20 56 रन हो चुके हैं. हाँ पानी बल्लेबाजों को दीजिए प्लीज. तौजीर हाँ बघा 18 चेंडू मध्ये 26 बनवायचे. 8.67 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. हा बघा पूर्ण जो मैदान इकडे क्लीन वाटतं. आम्ही पाहू शकाल जे पाणीबाव मैदानाच्या आतमध्ये तौजीर यांनी खूप चांगली मेहनत घेतली मैदान साफ करण्यासाठी. टाळ झाला पाहिजे तौजीरसाठी. यांनी खूप सुरेख मैदान साफ केलाय. तौजीर पाहू शकाल बाहुबली खेळाडू आहे. बाहुबली मैदानाच्या माध्यमातून साफ केला गेलाय. पाणी सुद्धा प्रोव्हाइड करतोय खेळाडूंना. बघा गोलंदाज रुपेशला इंट्रोड्यूस केला जाईल. रुपेश पटेल ला इंट्रोड्यूस केला जाईल. गोलंदाज रुपेश पाहू शकाल आलाय. 18 मध्ये 26 डिपेंड करायचे. रुपेश फॅक्टर खेळाडू ठरेल का या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. कारण विकी बोर चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत विकी बोर वैयक्तिक धावा ज्यांनी बनवल्या गेल्या 19 चेंडू 40 वर फलंदाजी करतो विकी भोईर. अप्रतिम बॅटिंग. बघा सलग चौथा अर्धशतक पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये. कारण की पहिला अर्धशतक झळकवला. तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये साहिल शाह राजू टीटीनी. चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये निशांत पवार ठरला अर्धशतक झळकावणारा. पहिल्या सेमीफायनल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये अभिषेक पटेल 57 धावा झळकवल्या. विकी भोईरकडे सुद्धा ही संधी आहे दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये अर्धशतक झळकवण्याची. रोहन गावट नाना आणि अशरफ मेमन सुद्धा सामना चालना घेत आहेत पॉइंट रिझन मधून. तर सुद्धा करूया आपण वेलकम. 18 मध्ये बनवायचे 26 स्ट्रायकर विकी भोईर. गोलंदाज सज्ज झालाय यावेळेस रुपेश पटेल. रुपेशचा पहिला चेंडू यावेळेस काय घडलाय बघा. यावेळेस थोडासा मिस झाले होते. बॅटर थोडी चर्चा केली जाईल. अंकित आणि सुमित मिश्रा हे थोडी चर्चा करतील कान मंत्र देतील तदन डिसिजन आमच्यावर पोहोचवतील. बघा खूप इम्पॉर्टंट हा डिसिजन आहे. नॉट आउट दिला गेला. खूप सुरेख चेंडू रुपेश पटेल. बघा रुपेश पटेल आहे. अप्रतिम चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू लेग ब्रेक टाकला गेला. डॉट बॉल आलाय. बघा 17 मध्ये 26 बनवायचे. बघा 2 गडी बाद झालेत. पंचायत संघाचे 4 गडी बाद झाले होते. यादनगर दीपक इलेव्हन या संघाचे. बघा थोडासा नक्कीच घाई गडबड. यावेळेस पाहू शकाल थोडीशी चर्चा करतायत. यावेळेस पाहू शकाल थोडी चर्चा करतायत
पंचांबरोबर चला प्लीज सामना सुरू करा. पंच आहेत गणेश सरपिल, एक लेजंड खेळाडू पंचाची भूमिका पार पाडतायत. बघा खूप सारे कायदे असतात, खूप सारे बाधा आहेत अंडरम क्रिकेटमध्ये. गोलंदाजांना बॅटर्सला बॉक्समध्ये उभं राहूनच चेंडू टाकणं गरजेचं आहे. बॅटरला सुद्धा पॉपिंग क्रीजच्या आतमधून खेळणं गरजेचं. डेड स्कोर एक लाईन आहे, नो लाईन सुद्धा आहे. विकेट त्याच्या पुढे चेंडू टाकणं गरजेचं. 20-22 या मैदान. बघा पहिला चेंडू निर्धाव रुपेश पटेल प्रतिभा गोलंदाज सज्ज होईल. 17 मध्ये 26 ची गरज. 17 चेंडू 26 धाव बनवायचे आहेत. लहान चेंडू फटका सुरेख खेळला परंतु प्रेम गुप्ताने केली चुकी. तो फिरला आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. आलाय चौकार 4. 60 धावा फलकावर आता बनवायचे. 16 मध्ये 22. विकी भोर 44 वर खेळतोय. 21 चेंडू आणि 44 धावा त्याच्या बॅटमधून आले. पाहू शकाल अजून रुपेश गुलमाकवाद सज्ज होतोय. अभिषेक पटेल बंधुत्वाचा स्पीडअप करायचा. प्लीज बघा जास्त वेळ घेऊ नका. दीपक इलेवन संघ थोड़ा स्पीडअप करिए क्योंकि अभी भी 2 मैचेस हमें खिलाने हैं और दोनों मैचेस 8-8 ओवर के हमें करने हैं, अनिवार्य हैं क्योंकि 16 गेंदे और बनाने इस मैच को जीतने के लिए. अभी हम देख सकते हैं 22 तक सिंगल आता हुआ. देखिए यहां से बनाने 21. अभी भी गेंदे बाकी होंगी. 15 गेंदे में 21 का लक्ष्य. 15 गेंदे 21 रन बनाने इस मैच को जीते. पुनीत भोर स्ट्राइक पर. पुनीत भोर बढ़िया बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए. हाफ शॉट में गेम को खेलने का प्रयास. सिंगल रन आता है. देखिए पहली 4 गेंदों में मात्र 6 रन आए हैं. अभी भी आने वाली 14 गेंदे 20 बनाने इस मैच को जीतने के लिए दीपक इलेवन एक बड़ा लक्ष्य डिफेंड करते हुए, मगर जिस तरह से धमाका ओवर खेला गया था विकी बोल के माध्यम से आकाश गुप्ता थोड़े से महंगे साबित हुए. फिर एक बार टैप कर दिया. इस वक्त बेहतरीन फील्डिंग नीलेश पटेल विकी बोई ने टैप करने का प्रयास किया मगर तेज आती हुई गेंद को दीवार की तरह रोका गया. 5 गेंद में 6 रन आए. अभी भी 1 गेंद का खेल बाकी, यानी 13 गेंदे में आपको बनाने इस मैच को जीतने के लिए 13 गेंदे 20 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए. टीम वन मैच शो पंचाली. ये मैच कहां पर जाएगा? देखिए कौन सी टीम पहुंचेगी मेगा फाइनल में. वन मैच जो पंचाली या फिर दीपक इलेवन यादव नगर. छोटी गेंद सीधे बल्ले से खेला जोर डॉट बॉल. बिंदी गेंद. देखिए यहाँ पर लेग अंपायर नो दर्शा रहे हैं. जरूर यहाँ पर रिव्यू लिया गया है फील्डिंग करने वाली टीम की तरफ से. योगेश बघा रिप्ले घ्यायचा लगेच नो बॉल साठी. देखिए काफी इंपॉर्टेंट गेंद होगी. देखिए नो लाइन के आगे गिरी है या फिर नो लाइन पर गिरी है, देखना है आपको. वहां पर वॉर रूम में उत्कर्ष पाटिल भी हैं. थर्ड अंपायर की भूमिका जरूर निभाएंगे. चिराग, नीरज और योगेश, ये टीम विश नेटवर्क के माध्यम से अच्छा काम कर रही है वॉर रूम में. लाइन के गेंद आगे गिरी है या फिर लाइन पर गिरी है आपको देखनी है. देखिए टप्पा कहां पर गिरा वो ध्यान दिया जाएगा, उसके बाद डिसीजन दिया जाएगा. देखिए फेयर डिलीवरी होगी और फील्डिंग करने वाली टीम का रिव्यू बचा है. डॉट बॉल. आने वाली 12 गेंदे 20. बेहतरीन काम. तालियां बजाई विश नेटवर्क के माध्यम से. ये लाइव बेहतरीन लाइव ब्रॉडकास्टिंग किया जा रहा. खूबसूरत काम सुमित मात्रे, निखिल कैमरामैन कर रहे हैं, हमारे ऑपरेटर नीरज, योगेश बढ़िया काम कर रहे हैं. देखिए नया चैनल है मगर बढ़िया चैनल है. देख सकते हैं इस वक्त डॉट बॉल बिंदी. 12 गेंदे 20. चलिए अभिषेक पटेल टेनी स्पीड अप करें प्लीज. 12 गेंदे 20. 2 मैचेस और खिलाने हैं. थोड़ी चर्चा की जाएगी. देखा जाए 7वां ओवर लेकर कौन आएगा. देखिए T20 में 19वां ओवर काफी महत्वपूर्ण होता है और 8 ओवर के मैच में ये 7वां ओवर काफी महत्वपूर्ण होगा. देखिए इस वक्त पवन ने 2 ओवर डाले, टेनी ने 2 ओवर डाले हैं
और आकाश ने एक ओवर डाला, फिर से आकाश को लुट किया जा रहा है। हालांकि रुपेश ने बढ़िया गेंदबाजी की, मात्र 6 रन खर्च किए हैं। देखा जाए कौन से गेंदबाज को लुट किया जाएगा, थोड़ा चर्चा कर रहे हैं। चलिए प्लीज स्पीड अप करें। अभिषेक पटेल कप्तान, चलिए प्लीज अंपायर गणेश सांगायचं लगेच सामना सुरू करा प्लीज, चला। आकाश इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं। आकाश गुप्ता स्लोवर गेंद, बैक फुट पर आकर खेल जाए गेंद को। इस वक्त 1 रन के लिए गेंद जाती हुई 11 गेंद में 19 बनाने। देखिए 11 गेंद में अगर वन मैन शो पंचायत में 18 रन भी बनाती है तो विकेट के बिहार पर इस मैच को जीत सकती है। ग्यारह गेंदे और 19 बनाने हैं। सीधे बल्ले से खेला वहां पर अभिषेक पटेल, डॉट बॉल। और इस वक्त देख सकते हैं 10 गेंदे बनाने 19, 10 बॉल 19 रन। मैच दोनों टीमों के लिए ऑन, दोनों टीमों के लिए मैच बराबरी का चलता हुआ इस वक्त मैदान के अंदर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करने का प्रयास कर रहे हैं अभिषेक पटेल। देखिए वहां पर 2 खिलाड़ी नए हैं, अनु और मोहित, उन्हें थोड़ा सा जरूर चर्चा किया जा रहा है। पाड़ा पर खिलाड़ी को लगाया गया, ऑफ साइड पर 3 खिलाड़ी तैनात, प्रेम गुप्ता, नीलेश पटेल और पवन यादव। सेमीफाइनल लगा मैच। लकी ऑप्टिक के मालक सकीर बावलू साहब भी हमारे से बीच, उनका भी स्वागत करेंगे। इस वक्त बढ़िया गेंद, देखिए सौरभ ने गलती की है, 1 रन आता हुआ, डॉट बॉल, सिंगल जरूर आया 22 के रुपए, माफ कीजिएगा। देखिए यहां से 9 गेंदों में बनाने अभी भी 18। सकीर बावलू सर भी हमारे बीच हैं, इनके माध्यम से पैराडाइज वर्ल्ड कप में हमने देखा था सनग्लासेस स्पॉन्सर किए गए थे, उनका हम पहले शुक्रिया अदा करना चाहेंगे। न्यू लकी ऑप्टिक के ऑनर हैं। देखिए बेहतरीन सनग्लासेस आपको वहां पर मिलेंगे, आप जाकर विजिट कर सकते हैं। अगर पैराडाइज से आए हैं तो आपको स्पेशल डिस्काउंट भी दिया जाएगा। न्यू लकी ऑप्टिक शॉप जो गोपी कृष्णा में है। बैकफुट आकर खेल दिया, पवन ने गेंद को फील्ड की, थ्रो की, विकेट का पतन यहाँ पर देखने को मिला। पुनीत को बैक चढ़ा आउट, कमबैक बढ़िया है। देखिए धमाका ओवर, थोड़ी सी महंगी गेंदबाजी की थी, मगर जब 7 ही ओवर कप्तान ने उनके हाथ में सौंपी तो कमबैक किया है। पहली 4 गेंदों में 2 रन खर्च किए हैं। अभी भी 8 गेंदे 18 बनाने, 8 गेंदे 18। नए बल्लेबाज अजय आए हैं। महेश चौहान आपका भी हम वेलकम करेंगे। सीनियर खिलाड़ी देख सकते हैं प्रशांत बाविस्कर, महेश चौहान लेजेंड खिलाड़ी। साकिर बावला ने बहुत क्रिकेट खेला है पैराडाइज के लिए। फिर से एक बार आपने खेल दिया। इस वक्त देखिए वेट किया और गेंद को हिट कर दिया 4 रन के लिए। 7 में 14, देखिए 7 गेंदे और बनाने हैं 14 रन इस मैच को जीतने के लिए। देखिए इस वक्त 46 पर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त विकी बोहिर। और ये खराब गेंद, प्रेम आकाश गुप्ता, बीमर गेंद। देखिए 7 गेंदे और बनाने हैं 12। आशा क्लिक यहां पर गेंद पहुंच चुकी है। डॉक्टर कमलेश पाटिल इनके तरफ से बीमर गेंद डालेगी। 9 बॉल, काफी अलग तरह की गेंद देखने को मिली। देखिए 46 पर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त विकी भोईर। चलिए बॉल दी जाए, बॉल पहुंचाइए तुरंत। चलिए प्लीज मैच की शुरुआत करें। चलिए प्लीज स्पीड अप करें प्लीज। चलिए मैच शुरू करें प्लीज। देखिए दर्शक हैं, दर्शक चर्चाएं हमेशा करते हैं मैदान के बाहर से। आप दर्शकों पे ध्यान न दें, मैच शुरू करें प्लीज।
देखिए जबीर खान कैमरा के सामने सभी लोग खड़े थे, वहां से हटा दीजिए प्लीज कैमरा के सामने। जबीर जबीर कैमरा नहीं दिख रहा है, प्लीज कैमरे सामने हटा दीजिए प्लीज, सभी लोगों को पीछे बिठा दीजिए सभी लोग कैमरा के सामने से। हाँ देखिए इस वक्त 7 में 12 बनाने हैं, पिछली गेंद में 6 रन आए, इस वक्त अज्जू स्ट्राइक पर हैं। अजय बैकफुट आकर खेलने का प्रयास, अनु गेंद को फील करके जब तक थ्रो किया तेजी से और 1 रन बटोरा गया, रन लेने का प्रयास विकी कर रहे हैं और यहाँ पर विकेट का पता जरूर होगा। अज्जू बैक चढ़ेगा, देखिए 4 विकेट, दोनों इनिंगों के 4-4 विकेट आ चुके हैं। 6 गेंदों में 11 बनाने हैं, 6 गेंदे 11, 6 बॉल 11। नए बल्लेबाज इस वक्त बल्लेबाजी के लिए आएंगे, हम देख सकते हैं प्रयुष आ चुके हैं, 46 पर हैं बल्लेबाज। 4-4 विकेट दोनों ही टीमों के बराबर हो चुके हैं। प्रयुष इस वक्त नए बल्लेबाज 9 स्ट्राइक रेट पर है। अच्छी बात वनमैनशिप पंचाली टीम के लिए ये होगी कि विकी भोईर आखिरी ओवर स्ट्राइक पर होंगे। 6 गेंदों में 11 और 46 में बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए दीपक इलेवन के लिए एक में ऐसा खिलाड़ी रहा जिसे का तोड़ अभी तक किसी गेंदबाज के पास नहीं रहा। बल्ले को चूम कर अपनी बल्लेबाजी की शुरुआत करेंगे विकी भोईर। इनके नाम इस प्रतियोगिता में पहला 50 हो सकता है। पिछले 3 मैच में 3 50 आए हैं, हम देख सकते हैं 3 बल्लेबाज बने हैं और अपकमिंग यंगस्टार हैं साहिल शाह, टीटी, निशांत पवार, अभिषेक पटेल। चलिए स्पीड अप करें प्लीज। नीलेश पटेल आए हैं इस वक्त गेंदबाजी के लिए। 6 गेंदों में 11 रन डिफेंड करने हैं। दोनों टीमों के विकेट बराबर हो चुके हैं। पहली गेंद इस वक्त व्हाइट बॉल अंपायर दर्शाते हुए देखिए ऑफ के बाहर गेंद को डाला गया था, इस वक्त देख सकते हैं। और यहाँ पर डीआरएस लिया गया है व्हाइट बॉल के लिए। व्हाइट बॉल अंपायर ने दी, चेक करना व्हाइट बॉल नहीं है क्या। पप्पा गिरवत गेंद अंदर की ओर आई कि आपको देखना है, लाइन की ऊपर से गई या फिर अंदर से, आपको क्लियर देखना है। उसके बाद डिसीजन दिया अंपायर ने, व्हाइट बॉल जरूर दर्शाया है। डीआरएस लिया जा रहा है विश नेटवर्क के माध्यम से, डबल कैमरा लगाया गया है। अच्छा काम इस वक्त किया जा रहा है इस प्रतियोगिता में। देख सकते हैं वहां पर महेश चौहान है और ऑपरेटर भी योगेश अच्छा काम करते हैं इस प्रतियोगिता में। हाँ चलिए इस वक्त आइए, अशरफ मेहमान अगर हो तो प्लीज आइए प्लीज। देखिए एक अंपायर हैं, देखिए डीआरएस क्रूशियल मैच है, थोड़ा सा वक्त जाएगा क्योंकि एक एक गेंद एक एक रन काफी इंपॉर्टेंट है दोनों ही टीमों के लिए। तो किसी के साथ नाइंसाफी ना हो, इसलिए हमने विश्वास भरा चैनल विश नेटवर्क लेकर आए हैं। तालियां बजाइए इस चैनल के लिए, पहला ही टूर्नामेंट है, नया चैनल विश नेटवर्क अच्छा काम कर रहे हैं इस प्रतियोगिता के माध्यम से। आज इसी भूमि पर हम देख सकते हैं उद्घाटन में किया गया व्हाइट बॉल और फील्डिंग करने वाले का डीआरएस यहाँ पर समाप्त होता हुआ। देखिए जेएम इंटर के प्राइजेस के ऑनर भी है परेश मात्रे, काफी एंजॉय कर रहे हैं इस मैच का, लिटिल मास्टर। और आने वाली 6 गेंदे 10, 6 बॉल 10 रन, 6 गेंदे 10 बनाने इस मैच को जीतने के लिए विकी भोईर 46 में बल्लेबाजी कर रहे हैं, 46 पर है बल्लेबाज। सीधे खेलने का प्रयास था और ये डॉट बॉल, बिंदी गेंद। देखिए 5 में 10, देखिए 5 गेंदे 10 बनाने हैं। विकी भोईर अपने पास स्ट्राइक रखना चाहेंगे क्योंकि उनके बल्ले रन आ रहे हैं। हाँ 5 गेंदे 10 इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार सीधे बल्ले खेलने के बाद 2 गेंदे डॉट, पहली गेंद वाइड, पिछली 2 गेंदे। देखिए डॉट बॉल के बाद तालियां जो बजी है, क्या बेहतरीन तालियां, सपोर्ट किया जा रहा है इस वक्त दोनों ही टीमों को। 4 में बनाने 10। देखिए दर्शकों पीछे हो जाइए प्लीज, बाउंड्री से 1-1 फुट दूर रहिए प्लीज, 1-1 फुट दूर रहिए क्योंकि गेंद वहां पर आएगी तो कंफ्यूजन जरूर होगा। मागे बसा प्लीज, कुर्सी को मागे बसा करके बाउंड्री पर फाइट होने का। अशरफ वहां पर है, देखिए विशाल आगरे भी वहां पर है। ये क्रूशियल मैच है, किसी टीम के साथ नाइंसाफी ना हो, ध्यान में रखिएगा। ऑफसाइड पर बड़ी बैरिकेड है तो पीछे रहिएगा। 4 गेंदे 10,
4 विकेट दोनों ही टीमों के आए हैं। 4 के लिए 10 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। अभी भी नीलेश पटेल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और यहाँ पर खराब फील्डिंग मोहित द्वारा। मोहित ने गलती की। देखिए गेंद रोकने का प्रयास मगर गेंद हाथ में लेकर 4 रन के लिए धन्यवाद प्रशांत आप यहाँ पहुंचे। और 50 रन पूरे हुए। विकी बोई को चौथा बल्लेबाज विकी बोई इस मैच में बना है मानव 50 रन लगाने वाला बैटिंग बल्लेबाज। देखिए एक ऐसा खिलाड़ी जिन्होंने पूरी मैच का पासा पलटा है। अभी 3 में 6 बनाने हैं। अगर 3 गेंद में 5 रन बनाती है टीम देखिए 3 गेंदे 6 बनाने हैं। अगर 5 रन आते हैं तो बॉल आउट देखने को मिलेगा। पालघर तालुका क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से जो रूल्स है टीम विकेट अगर लेवल होंगे, अगर मैच लेवल होगा टाई होगा तो बॉल आउट होगा। 3 गेंदे 6 कौन जाएगा फाइनल में। सीधे से खेला अभिषेक पटेल ने गेंद को फील्ड किया और यहाँ पर विकेट का पतन। बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंसी। दीपक 11 के खिलाड़ी के चेहरे पर हंसी। बड़ा विकेट। रिव्यू लिया इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम ने। अशरफ मेमन का तुरंत आइए। अशरफ मेमन बल्लेबाजी करने टीम ने रिव्यू लिया। बैटिंग करने टीम ने तुरंत आइए प्लीज। हाँ प्लीज देख लीजिए। विकी भोईर काफी कीमती विकेट उन्होंने रिव्यू लिया अपने विकेट के लिए। अंपायर ने इस वक्त आउट दिया है। यहाँ पर आउट हो चुकी है और टीम रिव्यू गवा चुकी है। तालियां बजी है मगर 2 गेंदे 6। देखिए 6 रन बनाने होंगे और टीम का तुरुप का इक्का मैदान के अंदर अंकुश भोईर। देखिए अंकुश भोईर अगर इस मैच को जिताते जेम इंटरप्राइजेस की तरफ से 1000 रुपए का इनाम होगा। परेश माते की तरफ से 5000 का इनाम होगा। ओके 5000 का इनाम परेश माते की तरफ दिया जाएगा अगर 2 चौके लाकर इस मैच को जिताया जाए तो। नीलेश पटेल, अभिषेक पटेल अच्छी फील्डिंग की, वहां पर सही सूझबूझ का थ्रो किया। वहां पर सौरभ ने कोई गलती नहीं की। देखिए सभी खड़े हो चुके हैं। 2 गेंदे 6। तालियां बजाइए इस मैच के लिए। 2 बॉल 6। स्ट्राइक पर अंकुश भोईर, गेंदबाज नीलेश पटेल। चलिए स्पीड अप करें प्लीज। अभिषेक ज्यादा वक्त ना ले। देखिए क्रूशियल मैच जरूर है मगर ज्यादा वक्त आप ना ले। इसका 2 मैचेस और खिलाने हैं। देखिए मेगा फाइनल भी 8 ओवर का, यही हम चाह रहे हैं। चलिए इस वक्त थोड़ा सा बदलाव फील्डिंग में करने का प्रयास किया जा रहा है। ऑफ साइड पर 4 खिलाड़ियों को तैनात किया गया। देखिए इस वक्त 2 गेंदे 6 बदलाव किया जा रहा है फील्डिंग पर। देख सकते हैं हम 4 खिलाड़ी ऑन साइड पर, 3 खिलाड़ी ऑन साइड पर, 4 खिलाड़ी ऑफ साइड पर लगाए गए। और 2 गेंदे 6। 2 बॉल 6। बैकपुरा के गेंद को खेला गया। खिलाड़ी वहां पर अंडर थ्रो करते हुए और यहां पर विकेट का पतन। छठा झटका 1 मैन शो पंचाली। दीपक 11 टीम 1 गेंद दूर है मेगा फाइनल पहुंचने के लिए। देखिए 1 बॉल 6। नए बल्लेबाज प्रतीक स्ट्राइक पर होंगे इस वक्त। पीयूष, देखिए विकी बोई अच्छी बल्लेबाजी कर रहे थे मगर जो 2 सिंगल नहीं लिए वो कहीं ना कहीं थोड़ा सा बैकफुट पर आए। 6 विकेट। 1 बॉल 6 रन की दरकार और 6 रन आपको बनाने ही है। 6 विकेट आपके गवा चुके हैं। दीपक 11 टीम क्या कमबैक किया है, इसे कहते हैं कमबैक। नई टीम मगर क्या बेहतरीन खेल, बेहतरीन क्रिकेट। 1 बॉल 6। शॉट बढ़िया और मेगा फाइनल में टीम पहुंची है दीपक 11 यादव नगर। देखिए दीपक 11 टीम के तालियां बजाइए। अपकमिंग यंगस्टार टीम है। पिछले साल मेगा फाइनल में थी और इस साल भी मेगा फाइनल में पहुंची है दीपक 11 यादव नगर।
टीम गणपति बप्पा का नाम लिया गया, रुपेश पटेल इस टीम में है इस वक्त टीम हडल। पॉली आ जाइए आप भी प्लीज, पॉली आइए टीम के साथ आप भी आ जाइए। और इस मैच के मैन ऑफ द मैच काजू फेनी, दीपक इलेवन का टैनी मैन ऑफ द मैच, 57 रन और 1 विकेट जिनके नाम अभिषेक पटेल। टेनी आ जाइए टेनी।